नेहमीप्रमाणे आमचं फिरायला जायचा प्लॅन ठरला. फिरायला जायचा प्लॅन ठरल्यानंतर मी माझ्या मित्राला दिला 5चा टायमिंग आणि शेट उठले 7:30 वाजता. किसने बोला था? ले सुना क्या? ये भी मेरी गलती है. नहीं भाई मेरी गलती है. नहीं मेरी गलती है. नहीं बाबा नहीं मेरी गलती है यार. 7:30ला उठल्यानंतर भर उन्हात आम्ही पोहोचलो 10 वाजता तैलबैल गावात. तैलबैल गावातून कोकणी घाटवाट उतरून ठाणाळे बौद्ध लेणीला जायची वाट आहे. वास्तविक पाहता ही लेणी ठाणाळे गावच्या हद्दीत येते. तेथून ती जवळ देखील आहे, परंतु आम्हाला कोकणी घाटवाट उतरून लेणीला जायचे आहे. काहीतरी आहे काय पाल्यात आहे काहीतरी. अरे देवा ये गडबड आहे बाबा. घाटवाट उतरत असताना वाघजाई मातेचं मंदिर लागतं. मंदिरापासून उजवीकडे जाणारी वाट ही थेट लेणीपर्यंत जाते. घाटवाट उतरत असताना केशरी रिबीन बांधलेली खून दिसते. ती बरोबर वाट आहे हे समजून आम्ही घाटवाट उतरू लागलो. वाघजाई मातेचं मंदिर सोडून आम्हाला जवळजवळ 3 तास झाले होते. 3 तास आम्ही घाटवाट उतरून देखील आम्हाला ठाणाळे बौद्ध लेणीला जायचा मार्ग काही सापडत नव्हता. शेवटी आम्ही चुकलो हे आम्हाला समजायला लागले होते. आम्ही संपूर्ण घाटवाटेत दोघंच इकडे तिकडे भटकंती करत होतो. आता खरी गोष्ट चालू होते. 3.5 तास जवळजवळ आम्ही खाली उतरलो होतो. त्यानंतर कोकण घाटवाट आम्हाला काहीशी नाहीशी झाली. जे आम्हाला वरून दिसत होतं तसं आम्हाला खाली काहीच दिसत नव्हतं. आम्हाला लागलं होतं जंगल. यहाँ तो हर जगह खतरे ही खतरे छिपे हैं. अरे बच गया. ये जगह बेहद खतरनाक है. फसल्यानंतर आता करायचं काय, तर आम्ही जवळच्या सगळ्या गोष्टी बॅगेत टाकल्या. कॅमेराचं साहित्य, ट्रायपॉड सगळं आम्ही बॅगेत टाकलं आणि कशी बशी तरी आम्हाला तिथं रेंज भेटल्यामुळे आम्ही मित्राला लाईव्ह लोकेशन टाकलं. लाईव्ह लोकेशन टाकल्यानंतर आम्ही तिकडनं निघायला परत चालू झालो. निघायला चालू झाल्यानंतर सह्याद्रीतला सगळ्यात डेंजर अनुभव म्हणजे तुम्हाला प्रत्येक वाट ही सारखीच वाटते. इकडं तुम्हाला कळतही नाही की असं वाटतं की या वाटेवरून अरे आत्ता तर आपण या वाटेवरून गेलो, पण तसं नसतं. तिथं तुम्हाला वाटच सापडत नाही. वाट सापडावी किंवा तुम्हाला काहीतरी दिसावं किंवा तुम्हाला वाट बरोबर आहे का नाही यासाठी आपण वरच्या भागावर जातो. म्हणजे जसं की डोंगर असेल, तुम्ही समजा डोंगर दऱ्यांमध्ये असतील तर तुम्हाला वर डोंगरावर जिथं तुमचा चढ आहे तिकडं जाऊन तुम्हाला काय दिसतंय का हे बघायचं असतं. तर आम्ही जसजसं वर चढत होतो आम्हाला वाटलं की आत्ता डोंगर क्रॉस केला की आम्ही वर जाऊन पोहोचू. असं करत करत आम्ही परत वर येत होतो आणि जवळजवळ 3 तास वर आल्यानंतर आम्हाला पुन्हा एकदा वाघजाई मातेचं मंदिर सापडलं. बॉडी तिथं डिहायड्रेट झाली होती. खायचे साहित्य संपलं होतं. पाण्याची बॉटलसुद्धा संपली होती. सगळं संपल्यानंतर आम्ही कसं बसं तरी वर आलो सह्याद्रीमधनं चुकून आणि तिथं आराम केला. कसं बसं वाघजाई मातेच्या मंदिरात येऊन पोहोचल्यानंतर आम्ही 1 तासभर आराम केला. कारण बॉडी डिहायड्रेट झाली होती. ऊन जवळजवळ 45 डिग्री होतं तिथं आणि त्यामुळे आम्ही ऊन थोडं उतरल्यानंतर वर गावात जायचा प्लॅन केला. आम्ही तिथं आराम केल्यानंतर गावात आलो. गावात आल्यानंतर गावकऱ्यांशी बोललो. आमच्यासोबत जे काही झालं ते त्यांना सांगितलं. त्यानंतर गाववाल्यांना विचारलं देखील वाट कशी आहे. तर तिकडून आम्हाला एक धक्कादायक माहितीसुद्धा भेटली की गावातीलच एक मुलगा पावसाळ्यात तिकडं गावातील ज्या गाया आहेत त्या चालण्यासाठी गेला होता आणि तो काही परत आलाच नाही. तुम्ही विचार करा, गावातलाच माणूस समजा त्या घाटवाटेमध्ये चुकत असेल तर आमच्यासारख्याचं काय हालत झाली असेल. त्यानंतर आम्ही गावकऱ्यांकडनं नीट माहिती घेऊन नेक्स्ट टाईम असं ठरवलं तिकडंच की नेक्स्ट टाईम येताना आपण ठाणाळे गावात जाऊन तिकडून बौद्ध लेणीला यायचं आणि उलट्या वाटेने तैलबैल गावात यायचं. जेणेकरून ही वाट जी आपण चुकलोय ती उलट्या वाटेने तरी बरोबर सापडते का नाही हे आम्हाला नक्की कळेल. अशा तऱ्हेने आम्ही सह्याद्रीत चुकलेलो हा भयानक अनुभव होता. फायनली पोहोचलो.